नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भागवान जुबेर आपल्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. आज आपण पाहणार आहोत TY BCom सेमिस्टर 6 साठी आपले जे स्पेशल विषय आहेत त्यासाठी इंटर्नशिप प्रोजेक्ट रिपोर्ट कशा प्रकारे राईट करावे याबद्दल आपण माहिती आज पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. हे पहा, सर्वात प्रथम जो पहिला पेज आहे इंटर्नशिपसाठी हा मी आमच्या कॉलेजचा घेतलेला आहे. इथे विद्यार्थी एडिट करू शकतात. या ठिकाणी सर्वात प्रथम विद्यापीठाचे नाव, आपली जी संस्था असेल त्यांचे नाव, तालुका, जिल्हा, त्यानंतर आपला वर्ग आणि सेमिस्टर या ठिकाणी टाकावे. त्याखाली इंटर्नशिप प्रोजेक्ट इयर 2024-25, याखाली आपलं नाव, क्लास, रोल नंबर, एक्झाम सेट नंबर दिलेला असेल तर तो आणि सब्जेक्टचं पूर्ण नाव या ठिकाणी टाकावे. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे कॉस्ट अँड वर्क अकाउंटिंग असेल, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन असेल, आपण या ठिकाणी ते टाकू शकतात. या ठिकाणी इंटर्नशिप प्रोग्रामर म्हणजे ज्या विषय शिक्षक असतील त्यांची सही, HODची सही आणि जे वाहिवाचे वेळेस एक्सटर्नल येतील त्यांची सिग्नेचर या ठिकाणी असेल. नेक्स्ट पेज असेल तो तुमचा कॉलेज लेटर हेड. या ठिकाणी कॉलेजने ज्या इन्स्टिट्यूटमध्ये मी जात आहे, आता फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी सेंट्रल बँक ऑफ इंडिया या ठिकाणी ही माहिती घेतली आहे. आमचे काही विद्यार्थी सेंट्रल बँकेमध्ये गेले होते, तर त्या अनुषंगाने महाविद्यालयाने त्या ब्रँचला हे रिक्वेस्ट लेटर पाठवलेलं आहे. जो कॉलेजचा लेटर हेड असतो हा महाविद्यालयातून तुम्हाला घ्यावा लागेल. या ठिकाणी हा कॉलेज लेटर हेड असतो आणि त्याखाली हा पूर्ण मॅटर असेल. त्या ठिकाणी आपण जर पाहत असाल, मेन्शन हर की कंटेंट ऑफ डिसिप्लिन स्पेसिफिक सब्जेक्ट, म्हणजे विद्यार्थी जेव्हा इंटर्नशिपसाठी जातो तर त्या ठिकाणी त्यांनी कोणकोणते स्किल घेतले, कोणत्या कोणत्या गोष्टी त्याने शिकल्या आहेत या ठिकाणी तो इथे मेन्शन करेल. त्यानंतर लिस्ट ऑफ इनक्लोज, म्हणजे विद्यार्थी किती एका ठिकाणी गेले होते. आता कमीत जास्तीत जास्त 5 विद्यार्थी एका ठिकाणी इंटर्नशिप करू शकतात. त्यानंतर खाली कोऑर्डिनेटर, प्रिन्सिपल आणि इंटर्नशिप प्रोग्रामरची सही असेल. दुसरा नेक्स्ट पेज जे असेल तो म्हणजे अंडरटेकिंग फ्रॉम स्टुडंट. हा अंडरटेकिंग फ्रॉम विद्यार्थ्याने कॉलेजसाठी लिहिलेला आहे. या ठिकाणी नेम ऑफ द स्टुडंट म्हणजे विद्यार्थ्याचं नाव, त्यांचा वर्ग, त्याचा डिव्हिजन आणि रोल नंबर. या ठिकाणी आपल्या पालकांचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे. काही विद्यार्थी वसतिगृहात असतील तर त्यांनी त्यांचा परमनंट ॲड्रेस या ठिकाणी टाकावा, कॉन्टॅक्ट नंबर टाकावा, पालकांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि आपला स्वतःचा ईमेल ID हा ॲक्युरेट टाकावा. आणि त्याखाली नंतर टू प्रिन्सिपल म्हणजे प्राचार्यांसाठी अंडरटेकिंग त्यांनी दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल तर त्यांनी ज्या बँकेमध्ये किंवा ज्या ऑर्गनायझेशनमध्ये त्यांनी इंटर्नशिप केली आहे त्या इंटर्नशिप ऑर्गनायझेशनचं नाव या ठिकाणी येईल आणि किती ते किती तास किंवा कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत इंटर्नशिपसाठी तो विद्यार्थी गेला आहे त्या विद्यार्थ्याने या ठिकाणी हे मेन्शन करावं. नेक्स्ट पेज आहे तो ऑर्गनायझेशनसाठी, ज्या ठिकाणी विद्यार्थी इंटर्नशिपसाठी जाणार आहेत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी हा अंडरटेकिंग द्यायचा आहे. मग तो मॅनेजर असेल किंवा प्रोप्रायटर असेल, काही असू शकतं. हा अंडरटेकिंग फॉर्म त्याने त्या ठिकाणी द्यावा. त्या ठिकाणी कॉलेजचं नाव, त्यानंतर त्याची डेट जॉईनिंग आणि एंड डेट या ठिकाणी असेल. त्यानंतर ही लॉंग शीट आहे. ही लॉंग शीट व्यवस्थितपणे आणि प्रॉपररित्या भरावी. इथे लेटर हेड, तुम्ही ज्या कंपनीमध्ये जाणार असाल किंवा कोणत्या बँकेत असेल किंवा एखाद्या दुकानात जाणार असाल तर त्यांच्या लेटर हेडवरती हे शीटवरती ही माहिती घ्यावी. त्यामध्ये तुमचा नेम ऑफ द स्टुडंट, कॉलेजचं नाव, क्लास, डिव्हिजन, ॲड्रेस, ईमेल ID, स्पेशल सब्जेक्ट, इंटर्नशिप स्टार्ट डेट आणि एंड डेट, तुम्ही कधी इंटर्नशिप सुरू केली आणि त्याचा एंड कधी झाला ही तारीख व्यवस्थितपणे टाकावी. ज्या वेळेस तुम्ही प्रपोजल तयार केला होता मागच्या सेमिस्टरला तीच डेट या ठिकाणी यावी याची काळजी आपण घ्यावी. त्यानंतर तुम्ही हा लॉंग शीट टेबल जर पाहिला असेल त्या ठिकाणी डेट, टाईम, किती वाजेपासून किती वाजेपर्यंत आणि किती तास दिवसाला तुम्ही केले ते तास या ठिकाणी मेन्शन करायचे आहे. डिटेल वर्क डन म्हणजे त्या दिवशी तुम्ही कोणते काम केले हे या ठिकाणी नमूद करावे. सिग्नेचर ऑफ ऑफिसर, तुम्हाला ज्या
अधिकाऱ्याने ती माहिती दिली असेल त्या अधिकाऱ्याची सही या ठिकाणी करावी आणि त्या दिवसाची विद्यार्थ्याची सही या ठिकाणी असेल. अशा प्रकारे तुम्ही जेवढ्या तासाचं अलोकेशन केलं असेल ते या ठिकाणी येईल. त्यानंतर सर्टिफाईड दॅट या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव येईल. त्यानंतर या ठिकाणी सॉरी त्या कंपनीचा किंवा इन्स्टिट्यूटचा शिक्का असेल तर तो शिक्का या ठिकाणी देण्यात यावा. हा शिक्का असेलच तर ही लॉंग शीट काही ग्राह्य धरली जाईल. खाली त्यांचे सिग्नेचर तुम्ही हव्या त्या प्रकारे चेंज करू शकतात. ज्या प्रकारे हेड असतील किंवा त्या दुकानाचं मॅनेजर किंवा प्रॉपरायटर असेल त्या प्रकारे तुम्ही हे चेंज करू शकता. आता हे लेटर हेड इंटर्नशिप प्रोव्हायडरने म्हणजेच एकापेक्षा जास्त विद्यार्थी त्या ठिकाणी कामाला गेले असतील तर हे शीट त्या ठिकाणी घ्यावे. किंवा एक जरी असेल तरी हा शीट घेणे किंवा हे सर्टिफिकेट घेणे अनिवार्य, कारण हाच महत्त्वाचा सर्टिफिकेट तुमच्या इंटर्नशिपसाठी लागणार आहे. त्यांनी तो प्रिन्सिपल, कॉलेजचे नाव, प्लेस, त्याच्यानंतर तो सर्टिफिकेट कोणत्या विद्यार्थ्याला दिला असेल त्या विद्यार्थ्याचं नाव, त्याचा रोल नंबर, आधार नंबर व्यवस्थित टाकावा आणि त्याचं स्पेशलायझेशन कोणत्या विषयात आहे या ठिकाणी नमूद करावे. या ठिकाणी देखील परत त्यांची सील आणि सिग्नेचर येतील. आता हा फीडबॅक फॉर्म आहे जो इंटर्नशिप प्रोव्हायडरने फिल करायचा आहे. मग हे फिल करत असताना त्यांच्या ठिकाणी तुम्हाला जो सुपरवायझर असेल किंवा ऑफिसर असेल त्याचं नाव या ठिकाणी मेन्शन करावे. त्याच्याकडेचा असलेला डिपार्टमेंट जो तुम्हाला त्यांनी शिकवलेला आहे तो या ठिकाणी नमूद असावा. त्याचं पद, डिजिग्नेशन म्हणजे पद त्याचं या ठिकाणी असावं. तुमचं नाव, कॉलेजचं नाव, रोल नंबर आणि स्पेशल सब्जेक्ट. आणि हा जो फीडबॅक फॉर्म आहे आता हा तुम्ही ज्या ठिकाणी ऑर्गनायझेशनमध्ये काम करताय त्यांनीच भरावा. विद्यार्थ्यांनी हा भरू नये. या ठिकाणी फक्त बरोबरची फुली असेल, जो त्याला योग्य वाटत असेल त्या ठिकाणी तो काय करेल, तो बरोबरची फुली करेल. विद्यार्थ्यांनी या ठिकाणी स्वतःहून काही करू नये. इंटर्नशिप प्रोव्हायडर करूनच हा फॉर्म भरून घ्यावा. त्यानंतर त्याचं काही सजेशन्स असतील किंवा कमेंडेशन असतील तर ते या ठिकाणी तो लिहू शकतो. विद्यार्थ्यांनी त्यांना 1 किंवा 2 ही रिकमेंडेशन किंवा सजेशन लिहिण्यासाठी सांगावे. या ठिकाणी परत त्यांचा सील आणि सही शिक्का घ्यावा. हा स्टुडंट फीडबॅक आहे. या ठिकाणी परत विद्यार्थ्याचं नाव, रोल नंबर, पॅरेंट्स नेम, कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल आयडी असेल आणि हा रिस्पॉन्स असेल. आता हा स्केल 10चा आहे म्हणजे 10 पैकी किती मार्क तुम्हाला त्याच्यामध्ये भेटू शकतात हा विद्यार्थ्यांनी व्यवस्थितपणे आणि योग्य असेल तेवढेच मार्क त्या ठिकाणी द्यावे. सगळेच 10 देऊ नये. तुमचे हा योग्य जो पॅरामीटर आहे त्या पॅरामीटरनुसार आपल्याला किती मार्क आहेत हे त्या ऑर्गनायझेशन कडून घ्यावे, आपण स्वतः भरू नये. याखाली सजेशन आणि फीडबॅक आहेत. इथं स्टुडंट सिग्नेचर आणि स्टुडंट नेम असेल. आता आपण रिपोर्ट ब्रीफमध्ये कसा असतो हे पाहूया. हा अशा प्रकारे हे सर्व अटॅचमेंट रिपोर्टच्या अगोदर तुम्हाला जोडावे लागणार आहेत. हा रिपोर्ट जेव्हा तुम्ही सुरू करणार त्या ठिकाणी हा त्याचा टायटल पेज असेल. इंटर्नशिप रिपोर्ट ऑन सेंट्रल बँक कोतो कॉलेज, फॉर एक्झाम्पल म्हणून मी सेंट्रल बँक घेतलेला आहे. त्या ठिकाणी सबमिटेड टू तुम्ही जे सेंटर घेतला असेल किंवा जे ऑर्गनायझेशन घेतलेलं असेल त्याचं नाव या ठिकाणी असेल. त्यानंतर तुमचं नाव असेल. इंटर्नशिप ड्युरेशन हा 60 तासाचा आहे म्हणून 60 तासाचं या ठिकाणी ॲलोकेशन असेल. आणि मंथ आणि इयर तुम्ही कोणत्या महिन्यामध्ये आणि कोणत्या वर्षामध्ये इंटर्नशिप सुरू केली होती ती व्यवस्थितपणे या ठिकाणी मेन्शन करावी आणि हे पूर्ण स्कीमवरती असावे. ॲकनॉलेजमेंट, ऋणनिर्देशक, तुमचा ॲकनॉलेजमेंट एकदम व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. मी फक्त तुम्हाला ओव्हरव्ह्यू एका एक्झाम्पल म्हणून हा प्रोजेक्ट देत आहे. तुम्ही याचा रेफरन्स घेऊ शकता. नंबर सेकंड पार्ट आहे तो म्हणजे ॲबस्ट्रॅक्ट. ॲबस्ट्रॅक्ट म्हणजे याचा थोडक्यात तुम्ही जो प्रोजेक्ट बनवलेला आहे त्या प्रोजेक्टचा थोडक्यात हा सारांश आहे. ज्यामध्ये तुम्ही 60 तासामध्ये काय काय केले, त्यानंतर तुम्हाला कोणत्या गोष्टी शिकायला भेटल्यात, कोणते तुम्हाला चॅलेंजेस आले, त्यानंतर तुम्ही कोणतं स्टडी केलं, ओव्हरऑल इंटर्नशिपचा एक्सपिरियन्स तुमचा कसा होता, याची सर्व माहिती थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी ॲबस्ट्रॅक्टमध्ये दिलेली आहे. त्यानंतर आहे तुमचा टेबल ऑफ कंटेंट म्हणजे तुमचा रिसर्च इंटर्नशिप प्रोजेक्ट जो आहे तो बनवताना या 10 गोष्टी आहेत ते असणे आवश्यक आहे. फर्स्ट ऑफ ऑल जो असतो तुमचा इंट्रोडक्शन, त्यानंतर इंटर्नशिपचे ऑब्जेक्टिव्स, त्यानंतर तुमची फर्म घेतली असेल त्या फर्मचं अबाउट, इंटर्नशिप रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी तुमची काय काय होती,
तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स आणि त्याच्यातून काय काय शिकायला भेटलं, म्हणजे वर्क एक्सपिरियन्स अँड लर्निंग आउटकम्स तुमचे काय होते. त्यानंतर वर्क ॲलोकेशन. आता एका दिवसामध्ये 2 तास काम केलं असेल, तर मग त्याचं 60 तासाचं ॲलोकेशन कशा प्रकारे झालं, तर हे याच्यामध्ये ब्रीफमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. तुम्हाला कोणकोणत्या चॅलेंजेस, अडचणी आल्या किंवा कोणत्या गोष्टींना तुम्हाला सामोरे जावे लागले हे त्या ठिकाणी लिहावे. केस स्टडी अनालिसिस. तुम्ही जो इंटर्नशिप प्रोजेक्ट बनवला त्याची केस स्टडी आणि त्याचं अनालिसिस तुम्ही कशा प्रकारे करतात हे या ठिकाणी असणे आवश्यक आहे. आणि शेवटी जो आहे कन्क्लुजन आणि रिकमेंडेशन. तुम्ही तुमचा निष्कर्ष का लिहिला आणि त्यांना रिकमेंडेड तुम्ही काय करणार याच्याबद्दल थोडक्यात माहिती. आणि रेफरन्सेस, कमीत कमी 10 रेफरन्सेस रिपोर्टमध्ये असणे आवश्यक आहे. हे पहा, हा फर्स्ट ऑफ ऑल हा इंट्रोडक्शन आहेत. यामध्ये बँकेची माहिती, त्या गावाबद्दलची माहिती, त्याची सर्व्हिस, हे सर्व गोष्टी तुम्हाला मी याची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या टेलिग्राम चॅनलमध्ये देणार आहेत. ही PDF तुम्ही तिथून देखील रेफरन्ससाठी वापरू शकतात. ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंटर्नशिप, अशा प्रकारे ऑब्जेक्टिव्ह तुमचे असणे आवश्यक आहे. नेक्स्ट, अबाउट द सेंट्रल बँक कोतो विलेज. त्या बँकेचं अबाउट किंवा थोडक्यात माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्याचा रोल काय आहे, तुम्ही इंटर्नशिप करत असताना तुमचं रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटी कशा होत्या, हे पॉईंट वाईज आणि त्याचं शॉर्ट एक्सप्लेनेशन या ठिकाणी करण्यात यावे. तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स आणि लर्निंग आउटकम, तुम्हाला आलेला जो एक्सपिरियन्स असेल, अनुभव असेल आणि तुम्हाला त्याच्यातून काय शिकायला भेटले हे कमीत कमी पॉईंट वाईज तुम्ही लिहिणे आवश्यक आहे. आता हे महत्त्वाचं आहे. डेली वर्क ॲलोकेशन, तुम्ही किती तास रोज त्या ठिकाणी काम केले याचं ॲलोकेशन तुम्हाला करायचं आहे. आपला इंटर्नशिप रिपोर्ट हा 60 तासांचा आहे. मग 60 तासांचं ॲलोकेशन तुम्ही कशा प्रकारे केले. फॉर एक्झाम्पल मी इथं घेतलं तर डे 1 अँड 2, पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी मी काय काय शिकलो, तिसऱ्या चौथ्या दिवशी, अशा प्रकारे मी ॲलोकेशन करताना हे टोटल 30 दिवस, मग 30 दुने 60, एका दिवशी 2 तास असं ॲलोकेशन मी या ठिकाणी केलेलं आहे. इंटर्नशिप करत असताना तुम्हाला कोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागले, कोणकोणते चॅलेंजेस तुम्हाला फेस करावे लागले, याचे पॉईंट वाईज एक्सप्लेनेशन करणे हे आवश्यक आहे. केस स्टडी अँड ॲनालिसिस. केस स्टडीमध्ये मला कमीत कमी 3 केस स्टडी असणे आवश्यक आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही माहिती लिहिणे आवश्यक आहे. शेवटी आहे कन्क्लुजन आणि रिकमेंडेशन. कन्क्लुजनमध्ये तुम्ही 60 तासामध्ये काय काय शिकले, तुम्हाला कोणकोणते निष्कर्ष भेटले आणि तुम्ही जे इंटर्नशिप फर्ममध्ये काम करताय त्यासाठी तुम्ही कोणते रिकमेंडेशन देणार हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि या ठिकाणी हे रेफरन्स तुम्ही पाहू शकतात. कमीत कमी 10 रेफरन्स या ठिकाणी असणे आवश्यक आहे. आणि जेव्हा तुमचा प्रोजेक्ट फायनल होतो त्या ठिकाणी 1, 2, 3, 4 आणि 5 असे 5 फोटो या ठिकाणी असणे आवश्यक आहे. अशा प्रकारे TY-BCom साठी सेमिस्टर 6 ज्यासाठी इंटर्नशिप प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचा आहे तो या प्रकारे आपण बनवू शकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही मला यूट्यूब चॅनलवरती कमेंट करू शकतात किंवा टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन तुम्ही त्यावरती डिस्कस करू शकतात. ही PDF तुम्हाला टेलिग्रामवरती अवेलेबल होऊन जाईल. अधिक माहितीसाठी आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. ओके, थँक्यू.